हो यम काका, मला एकल्याला तरी खाली पाठवा हो. मै बायको माझ्या बिगर जगणार नाही. अरे तो या बायकोनं दुसरं लग्न केलं. म्हणजे कवा, कधी, कोणा संग? हे पाय, मवा नवराले चांगला बताव माय, मले दररोज बिस्किटचे पुढे आणून द्या जाय व माय. आता मी कोणा संग भांडा जाऊ व माय. चिंगे शांत वय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मावा नवरा मेला त्यात काय चांगलं झालं? आता कोण घेईन मै जिम्मेदारी, कोण पुरवण मै लाड? मी घेईन तुमची जिम्मेदारी, मी पुरवीन तुमचे लाड. खरंच तसा भीमा पहिला नवरा काही चांगला नव्हता. कधी बी मायावर राग काढा जाय, 1 रुपया खर्च करत नव्हता मायावर. बरं झालं मेला. माया बापानं बळजबरी लग्न लावून दिलं होतं मग त्याच्याशी. मी वाट पाहूनच होतो कधी मरतो तुमचा नवरा तर. म्हणूनच मी लगेच तयार झालो, ड्रेस ग्रेस घालून नवर देवाचा. चला मग पोरं पैदा करू. करे तू तर म्हणे तुझी बायको तर बिना जगू शकणार नाही. ओ यम काका, मला 2-3 सदा शिल्लक द्या, पण इले बी वर आणा. अरे टायमाच्या आधी कोणाला वर नाही आणू शकत आम्ही. मग मला भूत बनवून खाली पाठवा. असं काही बी नसतं चालत. ते कोण आहे? ते नशीब लिहणारं डिपार्टमेंट आहे. म्हणजे आपल्या संग काय घडतं काय घडणार आहे ते हेच लिहते का? हा, त्याला एकदा भेटायचं आहे आम्हाला. जा भेटा. मग नशीब तुम्हीच लिहिलं होतं का? सगळ्याच मीच लिहतो. मग या नशिबात बायको कोण होती लिहिली एखादी? लिवली होती एक, पण ती तुले पसंत नव्हती आली. अहो ती काळी होती. अरे तू तो तोंड पाय आरशात. तुले तर गेंडा बनवणार होतो आम्ही, पण चुकून माणसा जन्म झाला तो. बर ते जाऊ द्या, पण 15 वर्ष मी शाळा शिकलो, पण एक बी नोकरी नव्हती लिहिली तुम्ही माझ्या नशिबात. अरे खेकड्या, तो आहे नशिबात पंतप्रधान म्हणून लिहिलेल होतं, पण तू कधी निवडणुकीला उभाच नाही राहिला. पण बायको तरी लिवायला पाहिजे होती माझ्या नशिबात. तू तोंड चांगलं नाही रे. अहो ज्या लोकांच्या तोंडात दात नाही, डोक्यावर केस नाही, त्याला बायका भेटू राहिल्या. अरे त्याचं नशीब चांगलं लिहिलेले म्या. मग नशीब लिवायच्या टायमाला करू बाहेर जाता का तुम्हाला? अरे तू नशीब बंद पडेल पेनाने लिहिलं होतं म्या. तुम्ही माझ्या जिंदगीत दुःख दर्द काऊन लिवले एवढे? तू नशीब लिवायच्या दिवशी टेन्शन मध्ये होतो मी. माझ्या नशिबात एवढी बिनडोक बायको काऊन लिवली? अरे तो नशिबात बायको लिवली हीच मोठी गोष्ट आहे. तीनच तमावा जीव खा जाय आणि मग रक्त पी जाय. अरे तू ही बायको मागच्या जन्मात चुडेल होती. गांजा फुकून नशीब लिवलं होतं का मावा? मया नांदी नका लागू, नाही तर पुढच्या जन्मात वटवागुळ बनवीन, मग लटकाना झाडाला उलट. ए राहुल, तोय बाबा पाय कुठे? ते बाबा आशीर्वाद द्या. उदंड आयुष्य लाभो. आता मेलो ना, आता कोणतं आयुष्य? बाबा चला, तुम्हाला गरम तेलात तळाचं आहे. यम काका, माझ्या बाबाने काही पाप नाही करेल, त्याला कायची सजा देऊ राहील तुम्ही? अरे तो बाबा नुसतं वरून दिसायला शरीफ आहे, पण आतून लय पाप करेल तो बाबानं. असं काय करेल माझ्या बाबानं? तो या बाबानं लगन वलबईला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज केलं. बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. अरे बाळा, कधी कधी होऊन जाते रिकामे काम. वा रे वा, म्हणजे तुम्ही केलं तर काही नाही. कॉलेजमध्ये मी एका पोरीला नुसता डोळा मारला होता, तर तुम्ही मला उलट टांगू टांगू मारलं होतं. अरे बाळा, मोठ्या माणसाचं काम राहतं लहान लेकराला वळण लावणं. वा रे वा, म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बयाच्या मांग पळा. चालाव बाबा, तेल थंड होईन पुन्हा. ना तू वाचू रे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मला वाटलं नव्हतं म्हातारा इतका आरामखोर आहे म्हणून. चला रे, तुमचा निकाल लावायचा आहे. निकाल 10वीचा का 12वीचा? अरे खळपट चाट्या, तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात? तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन. परी हूं मैं, मला तर स्वर्गातच पाठवा. खरजूल तोंडाचे, तुला तर नरकात पाठव नये. पण मी काय पाप करेल? तो मेकअप करून पोराला फसवेले. 4-4 पोरं चालवा जाय, पोराकडे पाहून हसा जाय आणि त्याला प्रेमात पाडा जाय. तू फिल्टर लावून फोटो काढा जाय आणि इंस्टाग्रामवर टाका जाय.